श्री स्वामी समर्थ. वर्षातून फक्त एकदा होळीची रात्र जी आहे तर ती येत असते. सिद्धीची रात्र म्हणजे ही होळीची रात्र. होळीची रात्र ही अत्यंत खास मानली जाते. त्याचप्रमाणे हा दिवस जो आहे तर तो तंत्र मंत्र या गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी लोक जे आहेत तर ते एकत्र येतात आणि होळी दहन करत असतात. होळी दहन जी आहे तर ती आपण जेव्हा करतो तर त्या होळी दहनाबरोबरच आपण आपल्या मनातील वाईट विचार असतील, वाईट भावना असतील, नकारात्मक गोष्टी असतील तर याचं सुद्धा दहन जे आहे तर ते करायला हवं. होळीच्या दिवशी जरी आपल्याला काही करणे जरी शक्य झाले नाही तरीसुद्धा काही अशा व्यक्ती आहेत की यांनी चुकूनही होळी जी आहे तर ती पाहू नये. म्हणजे होळी दहन जी पेटणारी होळी आहे तर ती या व्यक्तींनी पाहू नये. अन्यथा आपल्याला त्याचे दोष लागतात. अनेक संकटांचा आपल्याला सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांनी होळी दहन पाहू नये तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपण होळी दहन करताना कोणत्या झाडाचे लाकूड जे आहे तर ते वापरू नये हे सुद्धा आपण पाहणार आहोत. होळी जी आहे तर ती का साजरी केली जाते यामागे एक आख्यायिका आहे तर ती आपण थोडक्यात पाहूया आणि यानंतर कोणत्या व्यक्तींनी होळी पाहू नये तर हे आपण पाहणार आहोत. हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. त्याने तपस्या करून ब्रह्माजींकडून वरदान प्राप्त केले होते की कोणीही त्याला मारू शकणार नाही. संसारातील कोणताही जीव, राक्षस, मनुष्य, देवदेवता त्याला मारू शकणार नाहीत. तो दिवसा मरणार नाही तसेच तो रात्रीसुद्धा मरणार नाही. ना धरतीवर ना आकाशात त्याला मरण येईल. शस्त्र अस्त्राने पण तो मरणार नाही असे वरदान त्याला मिळाले होते. आणि हे वरदान मिळाल्यावर तो खूप क्रूर बनला. त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. तो विष्णू भक्त होता. प्रल्हादाचा भगवंतावर अतूट विश्वास होता. हिरण्यकश्यपाला वाटायचे प्रल्हादाने माझी सोडून इतर कोणाची स्तुती करू नये. परंतु प्रल्हादाने हे अमान्य केले. हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केले पण तो अयशस्वी झाला. यासाठी त्याने त्याची बहीण होलिका हिची मदत घ्यायचे ठरवले. होलिकेला असा वर प्राप्त होता की तिचे अग्नीमध्ये नुकसान होणार नाही. म्हणून हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मांडीवर बसवून तिला होळीमध्ये प्रवेश करण्यामध्ये सांगितले. आणि विष्णूंच्या कृपेने मात्र प्रल्हाद जो आहे तर तो वाचला आणि होलिका जी आहे तर ती मात्र भस्म झाली. आणि तेव्हापासून हा होळीचा सण जो आहे तर तो साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर काही वर्षांनी विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तर अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि म्हणूनच होळी हा सण जो आहे तर तो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून सुद्धा साजरा केला जातो. होळी दिवशी होळी कोणी पाहू नये तर त्यापैकी पहिलं म्हणजे नवविवाहित मुलीने किंवा मुलाने होलिका दहन पाहू नये आणि होलिका दहन करू नये. ज्यांचं लग्न झाल्यानंतर पहिली होळी आहे तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे तर जळणारी होळी जी आहे तर ती पाहायची नाही. त्याचप्रमाणे होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही. होळीभोवती प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्यासुद्धा घालायच्या नाहीत. असं म्हटलं जातं की नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जळणारी होळी जर पाहिली तर आपलं भाग्य जे आहे तर ते कमी होते आणि म्हणून ती होळी पाहू नये. यानंतर आहे ते म्हणजे गर्भवती महिला. होळी दहन जे आहे तर ते गर्भवतींनी सुद्धा पाहू नये. त्याचप्रमाणे होळीची पूजा करू नये. गर्भवतींनी जर होळी पाहिली तर होळीतून निघणाऱ्या दोषांचा परिणाम हा पोटातील बाळावरती होऊ शकतो. होळी दहन आपण का करतो तर वाईट गोष्टींचा नाश व्हावा. होळी दहन म्हणजे थोडक्यात काय तर आपण सर्व दोष जे आहेत किंवा सर्व वाईट गोष्टी आहेत, सर्व नकारात्मकता आहे, इडापिडा आहे तर याचं दहन करत असतो. आणि होळी दहन झाल्यानंतर ही जी नकारात्मकता आहे तर ती होळीतून निघून जात असते आणि त्याचा जो प्रभाव आहे तर तो पोटातील बाळावरती होऊ शकतो. म्हणून गर्भवतींनी होळी पाहू नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे ज्यांना एकुलते एक मूल आहे तर अशा महिलांनी सुद्धा होळी पूजन करू नये, होळी दहन करू नये आणि होळी पाहू नये. नवजात बाळ ज्यांना आहे तर त्यांनी सुद्धा होळी पूजन करू नये. त्याचप्रमाणे सासू आणि सुनेने एकत्रपणे होळीची पूजा जी आहे तर ती करू नये. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की सासू सुनेने एकत्र होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही. त्याचप्रमाणे महिलांनी केस मोकळे सोडून होळी समोर जाऊ नये. जर सुतक असेल, पिरियड असेल, विटाळ असेल तरीसुद्धा होळीची पूजा करू नये. कारण होळीची जी आपण पूजा करत असतो तर होलिका जी आहे तर
तिलासुद्धा आपण एका देवतेसमान मानत असतो. आणि म्हणूनच आपण जेव्हा सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेला देवांना स्पर्श करत नाही, देवांची पूजा करत नाही. त्यामुळे होळीची पूजा जी आहे तर तीसुद्धा करायची नाही. तसेच या दिवशी कोणालाही झाडू, तवा, उधार पैसे, आपले दागिने तर या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा द्यायच्या नाहीत. आता होळी दहन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण त्यामध्ये लाकडांचा वापरसुद्धा करत असतो. परंतु अशी काही झाडे आहेत ज्याचं लाकूड जे आहे तर ते आपल्याला होळी दहनासाठी अजिबात वापरायचं नाही. यामध्ये आहे ते म्हणजे आंब्याचं लाकूड असेल, पिंपळ, वड, उंबर म्हणजे औदुंबर वृक्ष आणि आवळा. तर ही जी झाडे आहेत याचं लाकूड जे आहे तर ते अजिबात आपल्याला होळी दहनासाठी वापरायचं नाही. कारण ही झाडे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानली जातात. धार्मिकदृष्ट्या आंब्याच्या झाडाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आपण आंब्याच्या पानांचे काही उपायसुद्धा करत असतो. त्याचप्रमाणे पिंपळाचं जे झाड आहे तर यामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास आहे. आपल्या पितरांचं निवासस्थान म्हणजे पिंपळाचं झाड आहे. त्यामुळे पिंपळाचं लाकूड वापरायचं नाही. वड जो आहे तर तो सुद्धा दैवी वृक्ष आहे. उंबर म्हणजे औदुंबर यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास आहे. त्यामुळे आपल्याला ही जी झाडे आहेत तर याचं लाकूड हे होळी दहनासाठी चुकूनही वापरायचं नाही. आपल्या घराची जी तुळस आहे तर ती जर सतत सुकत असेल आणि आपल्याला जर नवीन तुळस लावायची असेल तर होळीचा दिवस यासाठी अतिशय शुभ असतो. त्यामुळे आपण या दिवशी नवीन तुळस जी आहे तर तीसुद्धा लावू शकतो. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या काही व्यक्ती आहेत तर यांनी होळी दहन जे आहे तर ते अजिबात पाहायचं नाही. अन्यथा अनेक कठीण संकटांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो.